सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील अडवली ढोकळी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले, लोकांच्या घरात पाणी गेलेले आहेत। मात्र नाले सफाई न झाल्याचा दावा या ठिकाणी दिसून येत आहेत। मी सध्या उभा आहे त्या अडवली ढोकळी परिसरात आणि आपण पाहू शकता या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा जो आहे तो अडकलेला आहे आणि हा कचरा अडकल्याने या ठिकाणी जो पाण्याचा निचरा आहे तो होत नाही आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते या पूर्ण परिसरामध्ये पाणी जे आहे ते शिरत आहे। सध्या तरी आपण पाहिलं तर स्थानिक जे नगरसेवक आहेत कुणाल पाटील हे या ठिकाणी JCB घेऊन आलेले आहेत आणि त्या JCBच्या साहाय्याने हा जो कचरा आहे हा कचरा या ठिकाणी जे आहे ते घाण जी आहे ती काढण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आपण पाहू शकता की भर पावसामध्ये आता नाले सफाई या ठिकाणी होत होते आणि नाले सफाई करून हे पाणी जे आहे या पाण्यामधला त्याचा निचरा कसा होईल याचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नियोजन करत येत आहेत। सकाळपासून या ठिकाणचा पूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी पूर्ण पाण्याखाली आहे आणि नाल्याच्या बाजूला आपण पाहिलं तर नाल्यामध्ये मोठा कचरा या ठिकाणी अडकलेला आहे। नाले सफाई झाली नाही आहे त्यामुळे हा कचरा जो आहे तो या ठिकाणी अडकलेला पाहायला मिळतो आहे आणि पाण्याचा निचरा देखील त्यामुळे होत नाही। त्यामुळे स्थानिक नागरिक असेल किंवा स्थानिक नगरसेवक असेल यांनी या ठिकाणी नाले सफाई करण्यात यावी असा दावा केला होता। मात्र नाले सफाई झाली नसल्याने हा पूर्ण कचरा या ठिकाणी अडकलेला आणि आता सध्या JCBच्या साहाय्याने भर पावसामध्ये ही नाले सफाई केली जाते। एकंदरीत प्रशासनाने केलेल्या किंवा ठेकेदारांनी केलेल्या नाले सफाईची पोलखोल या ठिकाणी होताना दिसत आहेत। ही नाले सफाई आधी केली असती तर आज या ठिकाणी ही परिस्थिती उद्भवली नसती। सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे कचरा जो आहे तो नाल्याच्या बाजूला अडकलेला पाहायला मिळत आहेत आणि या नाल्यामध्ये कचरा अडकल्याने नगरसेवक जे आहेत ते स्थानिक नगरसेवक आक्रमक झालेत। प्रशासनाला त्यांनी इशारा देखील केलेला आहे की नाले सफाई या ठिकाणी केली जावी, आजची जी परिस्थिती आहे ती पुन्हा येऊ नये असा देखील इशारा या ठिकाणी दिलेला आहे। मात्र JCBच्या साहाय्याने आता सध्या तरी भर पावसामध्ये या ठिकाणी नाले सफाई ही केली जात आहे। हा पूर्ण परिसर जो आहे या परिसरामध्ये अनेक इमारती आहेत, त्या इमारतीमधील तळमधल्याचे सगळीच घरं जे ते पाण्याखाली या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। कमरे एवढं पाणी या ठिकाणी आहेत। मात्र सध्या नाले सफाईची पोलखोल झाल्यानंतर आता JCBच्या साहाय्याने हा कचरा हटवण्याचं काम या नाल्यातून सुरू आहे। त्याच्यामुळे कुठेतरी नाले सफाई करणाऱ्या ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी देखील आता सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।